नमस्कार. आज आपण 3-4 दिवसापासून वैष्णवीचं मृत्यू प्रकरण पाहत आलेलं आहे. कारण ज्यावेळेस वैष्णवीच्या वडिलांचं डोळ्यात आलेलं पाणी पाहून आम्हालाही आमच्याही भावना उचमळून आल्या. तर माझं आईवडिलांना असं सांगणं आहे की कोणतीही लेक मुलगी बापाचा एक काळजाचा तुकडा असतो आणि कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलीचं चांगलं झालेलं पाहायचं असतं. पण त्यासाठी तो बाप समोरच्याची कितीही मागणी असली तरी मुलीच्या सुखासाठी ती पूर्ण करतो. पण त्याला हे माहीत नसतं की आपल्या मुलीच्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलं आहे. पण असंही नाही की सगळे श्रीमंत लोक तशी असतात. कारण काही लोकांची मुळातच वृत्ती तशी असते की दुसऱ्याचं फक्त मागून घ्यायचं, मग त्याचं तिकडं काही होऊ द्या. तर माझं हे मत आहे की पहिली गोष्ट, मुलींना तुम्ही चांगलं शिक्षण द्या, स्वतःच्या पायावर उभं करा की जेणेकरून तिला कुणाच्या पुढं हात पसरायची पाळी नाही आली पाहिजे. आणि मुलींनीसुद्धा प्रेम करताना जरा विचार करावा की मला हाच मुलगा पाहिजे, असंच पाहिजे, असा हट्ट करू नका. कारण त्या हट्टापुढं वडिलांचंही काही चालत नाही. आणि वडिलांनी की आपल्या एक साधारण होतकरू मुलावर लग्न लावून द्या आणि काही द्यायचं असेल तर त्याला एखादं भांडवल द्या, म्हणजे तो चांगला एक व्यवसाय करू शकेल आणि आपली मुलगी सुखात नांदेल. धन्यवाद.